कधी कधी कोणी दुसरा चान्स घेतं, त्या स्त्री पुढं पूर्ण आयुष्य पडलेलं असतं. हे पण मला माहिती आहे तितकंच. ह्यातल्या खूप स्त्रिया असतात त्यापैकी, पण मी पण त्यापैकीच एक आहे. मी असं म्हणलं की नाही आहे, पण त्यातून मी कधी कधी ते पण तिला लाभत नाही. बरोबर मी तिथून ते पण लाभत नाही. ह्याच्यामध्ये मग काय करायचं माहिती आहे का, आपल्याला स्वतःचं मी दोन भांड्याचे कामं करून मी स्वतःचे शॉप बी छोटं असं लोकांचे दोन भांड्याचे कामं केली आणि मी स्वतःचे एक शॉप घेतलं. मी नाही जिंदगीमध्ये लोकांचे कामं केली. हे तुम्ही करू शकता. म्हणून ते काम करा, कष्ट करायचं म्हणून तुम्ही स्वतःची एक जिद्द तयार करा. गरज नाही लागत की आपल्या शासनाची पण मदत असावं म्हणून, आणि त्यातून शासन पडलेलंच आपल्यापाशी की ज्याने थोडंफार आपण तुमची मदत घेऊ शकता. पण सुरुवात तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कष्टापासूनच पहिली करायची. आपला कोणी स्वतः पैसे आधी देत नाही. शासन बी झालं तर लगेच लगे नाही. आपलं त्यांच्यापर्यंत जाऊ तर आपल्या स्वतःच्या बाहेर आधी वाढावं लागतं. ज्यात असं म्हणले की तुम्हाला काही माहीत नाही या बाबतीत की शासनाने तुमच्यासाठी खूप काय केलेलं आहे, ह्यातली योजना आपल्याकडेच काय माहीत नाही. मोफत घर असो किंवा मुलांचा खर्च असो काय असो, बरोबर. तर आत्ताच्या घडीतल्या महिला एवढ्या बसलेल्या तुम्हाला खरं सांगायचं, धुणं वाटे करणाऱ्या महिला असते किंवा कुठले काही कामं करणारे असतील, आणि त्यातल्या काही माझ्या मैत्रिणी तर बऱ्यापैकी आपल्याला मी सांगेन त्या माझ्या जवळ मी ओळखते त्यांना. बाउन्सरचे कामं, काही पण कामं, बाउन्सरचे कामं सर सीझन थ्रू असतात. 4 दिवस असतात, 8 दिवस नसतात. इतर कामं पण व्यवसाय करत असतात, ते पण व्यवसाय स्वतःचा बिझनेस एक मंदी आणतोच, कंटिन्यू नाही चालू. तर त्याच्यामधून काय होतं माहिती का, एकटी महिला करणारे असते. आज दोघं नवरा बायको करतात तरी ते कम करता येते, दोघं करतात तरी पण. आणि स्त्री एक अशी आहे की तिच्या पदरामध्ये मुलं असतात. कुठल्याच नवरा मुलं सांभाळत नाही, कुठलाच नाही. फक्त स्त्री सांभाळू शकते, 4 असो 5 असो. मग ते 4-5 मुलांचं कसं करायचं, रडू नका ते, त्या 4-5 मुलांचं कसं करायचं. हां, तर ती काय म्हणतात बायका पण वाईट वळणाला पण जात असत. मी सगळ्या गोष्टी सांगते, वाईट मार्गाला पण बायका जातात, त्यांच्यापेक्षा ऑप्शन नसतं. शासनचं पण सांगते, फक्त म्हणतात पण तातडीने तुम्ही पैसे काढून देणार त्यांना. आज घरोघरी जागी खूप जवळून बघितले. मी ताईला म्हटलं पण ताई थोडं त्यांचे जातं तेव्हा की बायका खूप संकटामध्ये आहे. मी खूप जवळून बघितले बायकांना, त्यांची परिस्थिती कसली भयानक बघितलेली. मला प्लॅटफॉर्म पाहिजे होतं सर की मला हे सगळं बोलायसाठी, की मला महिन्यासाठी खरोखर काम करायचं होतं, पण मला नाही भेटलं ते प्लॅटफॉर्म. आणि मी पण ते अडचण येत होते की मी सगळं माझं प्रपंच बघून मी वेळ नव्हते देत. मला पण माझं घर वागवायचं होतं. मग मला तरी प्लॅटफॉर्म पाहिजे की माझं पण तुम्ही पगार देऊन मी त्या महिन्यासाठी काम करू शकते, खरंच करू शकते. मी माझं पण तिथे सांगते तुम्हाला अशा महिन्यासाठी खरंच मला जर तुम्ही संधी दिली मी नक्की करेन. मी 1 वर्षामध्ये करून दाखवतो. तुम्हाला 1 वर्षासाठी टार्गेट घेते की मी नक्की करेन. ऑप्शन नाही मुलं त्यांच्या काही 3 मुलं 4 मुलं त्यांच्या पदात मी मुलांसाठी बाईक काय पण करू शकते आणि करते ती. त्यातलं कोणी येऊन नव्हतं का सांगा तुम्ही, कोण तुम्हाला आता तुमच्या आई भाऊ कोणी पण तुमचा सोडलेला नवरा पण कधी त्याचं मन बघायचं का की माझी बायको सोडली माझ्या लेकरच्या पदार्थ चल तुला काहीतरी करतो एक सणाला तरी काहीतरी. कधीच नाही मला आतापर्यंत कुठल्या स्त्रीने अनुभवायला सांगितलं की माझ्या नवऱ्याने मला केलं म्हणून, एक 10 वर्षात तरी आणून दिले म्हणून नाही. माझी मुलगी अशी इंजिनियर आहे तुम्हाला सांगितलं. मी स्वतःतून वाढीची कामं करून माझी मुलगी पहिली पुस्तकात माझी मुलगी इंजिनियर आहे. आता 23 वर्षाची मला मुलगी आहे, 20 वर्षाचा मुलगा आहे. आणि मला आज 7 वर्षात मी नवरा सोडलाय सर. मैत्रिणी तुम्हाला सांगते या 7 वर्षात मी लोकांचे धुणं भांडे बाथरूम धुतले सगळं केलं, तरी पण मी अशी राहते मी एकदम छान की लोक मला वाटते की मी किती VIP काम करते का. मला लोक नावं पण ठेवतात. मी माझ्या कष्टाने राहते, मी माझ्या कष्टाने माझ्या हाऊस करते आणि मी माझे लेकर पण घडवते. माझ्या नवऱ्याला पण मला म्हटलं गेले बाहेर गावी राहतो म्हणलं की ही मला धरून इतकी चांगली राहते ती मला सोडून मी राहिले ना, मी माझे कष्ट करते पण त्याच्यामध्ये मी कष्ट केले सर. मला हे स्त्रियांना सांगायचं सुरुवातीला त्रास होईल. मला दाराचं मूळ पण माहीत नव्हतं. मी 18-19 वर्ष माझ्या नवऱ्यापाशी राहिले, दाराचं मूळ माहीत नव्हतं मला, पण पडले मी बाहेर